नमस्कार. आज रथसप्तमी 16 फेब्रुवारी 2024 शुक्रवार. सर्वांना रथसप्तमीच्या शुभेच्छा. आज तिळगुळ देण्याचा आणि खाण्याचा शेवटचा दिवस या वर्षातला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सगळे सुखी रहा आणि तिळासारखं स्नेह आणि गुळासारखी गोडी प्रत्येकाच्या आयुष्यात वाढू देत. सुरू करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. आज रथसप्तमी आहे. सगळ्यांनी सूर्याची उपासना केली असेल, प्रार्थना केली असेल, पूजा केली असेल, सूर्य नमस्कार घातले असतील. काहींच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयोजन झालं असेल आणि त्या सूर्याला आपण सगळेजण सूर्याची स्तोत्र किंवा सूक्त पण वेदामध्ये भरपूर आहेत. आपण ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा सगळे मिळून मंत्र म्हणूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. कितीही वेळा या सूर्याच्या किंवा गायत्री मंत्राची पुरश्चरणं केली तर आपलं मन सगळं पवित्र होतं, देह पवित्र होतो, आपली कर्म पवित्र होतात. तसंच एक लहानपणी तुम्ही पण म्हणत असाल, आत्ता हे बोलता बोलता आठवत होतं, जयाच्या रथा एकची चक्रपाही नसे भूमी आधार नसे भूमी आधार काही असे सारथी पांगुळा ज्या रथासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी. त्याचा सारथी आहे अरुण, तो पांगळा आहे आणि एकच चाक आहे. एक चाक असलेला असा रथ आहे या सूर्याचा. आणि या सूर्याचं जर आपण वर्णन केलं किंवा ऐकलं तर आता अनेक सूर्यमाला आहेत, अनेक सूर्य आहेत असं सगळं सांगतात. स्वतः समर्थाने गायत्री पुरश्चरण 12 वर्ष केलेलं होतं. खूप लोक या सूर्याची आराधना करत असतात, सगळे ऋषीमुनी करत असतात. तर अगस्ती मुनींनी श्रीरामाला एक स्तोत्र सांगितलं होतं. सगळ्यांना माहिती आहे ते, की आदित्य हृदय नावाचं स्तोत्र. राम रावण जेव्हा युद्ध चालू होतं आणि रावणावर विजय मिळवणं हे अत्यंत अवघड आहे. काही क्षण श्रीरामसुद्धा चिंतित झाले होते आणि नंतर विजयी त्यांना करण्यासाठी अगस्ती मुनींनी या आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करायला सांगितलं. आणि ते हे आदित्य हृदय स्तोत्र आहे. या स्तोत्रात आदित्याचे, त्याच्या तेजाचे, तेजस्वितेचे सगळं वर्णन आलेलं आहे. आणि हे स्तोत्र जर 3 वेळा पठण केलं तर युद्धात किंवा अपेक्षित कार्यात आपल्याला जे यशस्वी व्हावं असं वाटत असेल त्याच्यामध्ये विजय प्राप्त होतो असंही या स्तोत्रात म्हटलेलं आहे. आणि विशिष्ट कार्यात यशस्वी होण्यासाठी या स्तोत्राचं पठण करावं. पठनानं मानसिक सामर्थ्य वाढणार आहे आणि त्यामुळे जीवनात
यशस्वीता येणार आहे. वाल्मिकी रामायणातल्या युद्धखंडातला 105व्या सर्गात हे वर्णन आलेलं आहे. अनुष्टुप छंदातच आहे, स्वतः वाल्मिकींनीच रचलेलं आहे. ततो युद्ध परिश्रांतं समरे चिंतया स्थितं रावणञ्चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितं दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतोरणम् उपगम्याब्रवीद् रामम् अगस्त्यो भगवांस्तदा. राम राम काय सांगतात बघा अगस्ती. राम राम महाबाहो शृणुगुह्यं सनातनं येन सर्वानरिन्वत्स समरे विजयिष्यसे आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनं जयावहं जपन्नित्यं अक्षयं परमं शिवं. ते अक्षय आहे, परम आहे आणि शिव आहे. सर्वमंगलमांगल्यं सर्वपापप्रणाशनं चिंताशोकप्रशमनं आयुर्वर्धनमुत्तमं रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतं पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरं. या भुवनाचा ईश्वर असणाऱ्या या भास्कराची तू पूजा कर असं भगवान आदित्य हे अगस्ती ऋषी सांगतात. सर्वदेवोत्मको ह्येष तेजस्वी रश्मिभावनः एष देवासुरगणान् लोकान् पाति गभस्तिभिः एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कन्दः प्रजापतिः महेन्द्रो धनदः कालो यमः सोमो ह्यपाम्पतिः पितरो वसवः साध्या अश्विनौ मरुतो मनुः वायुर्वह्निः प्रजाप्राण ऋतुकर्ता प्रभाकरः. हा सगळा ऋतू निर्माण करणारा सुद्धा हाच आहे, प्रभा निर्माण करणारा तोच आहे. आदित्य सविता सूर्य खगः पूषा गभस्तिमान् सुवर्णसदृशो भानुर् हिरण्यरेता दिवाकरः हरिदश्वः सहस्रार्चि सप्तसप्तिर्मरीचिमान् तिमिरोन्मथनः शंभुस् त्वष्टा मार्तंडकोंशुमान्. अंशुमान म्हणजे किरणांनी युक्त. हिरण्यगर्भ शिशिरस तपनो हस्करो रविः अग्निर्गर्भोदिते पुत्र शंख शिशिरनाशनः व्योमनाथस्तमोभेदी. तमोभेदी म्हणजे अंधार नष्ट करणारा. ऋग्यजुस्सामपारगः. आणि या सगळ्या वेदांमध्ये जो पारंगत करतो बघा, सूर्य उगवण्यापूर्वी जे उठतात ना ब्राह्ममुहूर्तावर, त्यांचं पाठांतर पाहिजे ते होऊ शकतं. घनवृष्टिरपा मित्रो विंध्यवीथिप्लवंगमः आतपो मंडली मृत्यु पिंगलः सर्वतापनः कविर्विश्वो महातेजा रक्तः सर्वो भवोद्भवः नक्षत्रग्रहताराणामधिपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन्नमोऽस्तु ते. नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः जयाय जयभद्राय हर्वश्वाय नमो नमः. नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः. नमः उग्राय वीराय सारंगाय नमो नमः. नमः पद्मप्रबोधाय. पद्म म्हणजे कमळ, कमळ त्याच्यामुळं उमलतात ना. प्रचंडाय नमो नमः. ब्रह्मेशानाच्युतेशाय सूरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः. तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने. तिन्ही विशेषणं दिलीत. अंधार दूर करणारा, हिम म्हणजे बर्फ थंडावा दूर करणारा, आणि शत्रूंना नाश करणारा. कृतघ्नघ्नाय म्हणजे जे कृतघ्न आहेत त्यांचाही नाश करणारा. देवाय ज्योतिषां पतये नमः. तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमोभिनिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे नाशयत्येष वैभूतं तमेव सृजति प्रभुः पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभिः एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः एष चैवाग्निहोत्रञ्च
फलञ्चैवाग्निहोत्रिणां देवाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमप्रभुः एनमापत्सु कृच्छ्रेषु कान्तारेषु भयेषु च कीर्तयन् पुरुषः कश्चिन् नावसीदति राघव पूजयस्वैनम् एकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत्त्रिगुणितं जाया जप्त्वा एतत्त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यति. आत्ता सांगितलं ना मगाशी, 3दा जर त्याचा पाठ केला रोज तर आपण रोजच्या कार्यामध्ये यशस्वी होऊ. अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वञ्जहिष्यसि एवमुक्त्वा ततोऽगस्त्यो जगामस यथागतम्. अगस्त्य ऋषी जिथून आले होते तिकडे परत गेले. एवढं त्याला सांगितलं की तू म्हणत जा. एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा. तेव्हा रामाचा जो शोक होता, शंका होती, ती सगळी नष्ट झाली. धारयामास सुप्रीतो राघव प्रयतात्मवान आदित्यं प्रेक्षजास्वेदं परं हर्षमवाप्तवान त्रिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान. बघा आपल्याकडे 3दा आचमन करण्याची पद्धत आहे देवाचं नाव घेऊन, आणि शुची होऊन हातात धनुष्य घेऊन तो पराक्रमी राम निघालेला आहे. रावणं प्रेक्ष्य रुष्टात्मा जयार्थं समुपागतं सर्वयत्नेन महता वृतस्तस्य वधे भवत् अथरविरवद निरीक्ष्य रामं मुदितमना परमं प्रहृष्यमाणः निशिचरपति संशयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्त्वरेति. त्या सुरांच्या समूहाच्या मध्यभागी हा गेलेला आहे आणि त्या रावणाचा वध केलेला आहे. थोडा वेळ गेलाय, पण असं वाटलं अर्धवट म्हणण्यापेक्षा पूर्ण म्हटलं तर आपल्याला सगळ्यांनाच त्याचं यश मिळेल किंवा त्याचं जे पुण्य असेल ते मिळेल. काल आपण 3, 4, 5 श्लोक घेतलेले होते. 5व्या श्लोकामध्ये देहामध्ये अंतर्गत असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा समावेश सुरू झालेला होता. आता 6व्यात पुन्हा तेच सांगणार आहेत की काय काय देह या संकल्पनेत किंवा संज्ञेत कशा कशाचा आविर्भाव होतो किंवा त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात ते आता आपल्याला समजून घ्यायचे. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन आणि सर्वांना शुभेच्छा देते पुन्हा एकदा रथसप्तमीच्या. कालचा श्लोक पाहिलं होतं की पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, मूळ प्रकृती, 10 इंद्रिय, एक मन, इंद्रियांचे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, असे सगळे विषय याच्यामध्ये येतात. आता 6वा श्लोक काय म्हणतात बघा. पोस्टात गेलं. इच्छा द्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्. आता क्षेत्राच्या विकारांबद्दल सांगतात. विकार आहेत आपले हे सगळे मनाचे, हे की नाही, चित्ताचे. इच्छा बघा, क्षणाक्षणाला आपल्याला काहीतरी इच्छा निर्माण होत असते, ती इच्छा. तर लगेच कुणाबद्दल तरी द्वेष निर्माण होतो, म्हणून द्वेष. सुखम, सुखाची भावना. दुःखम, दुःख. आणि संघात म्हणजे हा स्थूल देह जो आहे, हा सगळा पिंड जो आहे तो. त्यानंतर चेतना. चेतना म्हणजे शरीर आणि अंतःकरण यांची एक प्रकारची चेतना शक्ती आहे. चैतन्य असेल, चेतना नसेल तर हे काहीच काम करू शकणार नाही. धृती धृती म्हणजे पण धैर्य किंवा धारणाशक्ती. आपल्याला शैक्षणिक प्रक्रियेमध्ये धृतीचं धारणाशक्ती असं घेतलं जातं. आणि भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 33, 34, 35 मध्ये पण 3 प्रकारची धृती सांगितलेली आहे. तर ती बघूयात आपण, म्हणजे धृतीचं थोडंसं तिथे स्पष्टीकरण होऊन जाईल. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश
बुद्धी सा पार्थ तामसी. ते बुद्धीचे आधी सांगितले आणि मग धृतीचे सांगतायत. सात्विकी धृती कशी असते? धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. तर रे पार्था, यया म्हणजे जिच्यामुळं, अव्यभिचारिणी. अव्यभिचारिणी म्हणजे काय? की भगवत विषयाशिवाय, भगवंताशिवाय अन्य सांसारिक विषयांना धारण करणे हा व्यभिचार दोष आहे. आपण व्यवहारात व्यभिचारी व्यक्तीबद्दल खूप तिरस्कृत असतो, म्हणजे असं मनामध्ये त्यांच्याबद्दल तिरस्कार असतो. तर जे हे सगळे जे दोष आहेत ते ज्या धारणेत नाहीत ती अव्यभिचारिणी धारणा म्हणजेच धृती आहे. शिवाय योगेन म्हणजे ध्यानयोगाच्या द्वारा मन प्राणेंद्रिय क्रिया, मन प्राण इंद्रिय यांच्या क्रिया. आता मन प्राण आणि इंद्रिय यांना भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी भजन ध्यान आणि निष्काम कर्मात लावणं. आनंदवन आणि तर मन प्राण आणि इंद्रिय यांना भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी भजन ध्यान आणि निष्काम कर्मात लावणं या ज्या क्रिया आहेत त्यांना धारण करणं असं म्हटलेलं आहे. मन प्राणेंद्रिय क्रिया, धारयते म्हणजे धारण करतो, म्हणजे मन प्राण इंद्रिय यांच्या क्रिया जो धारण करतो. सा धृती सात्विकी, ती धृती जी आहे ती सात्विकी आहे. तशीच राजसी आहे, म्हणजे फळाची इच्छा करणारा, आसक्तीनं धर्म अर्थ काम यांना धारण करणारा किंवा करणारी जी शक्ती आहे तिला राजस धृती असं म्हणले. आणि जिच्यामध्ये दुष्टबुद्धी असणारा मनुष्य काय करतो? तर निद्रा, भय, चिंता, दुःख वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सोडतच नाही, म्हणजे त्यांना धारण करून राहतो. ती जी त्याची धारणा आहे ती तामसी होय. आता आपण आत्ता जास्त खोलात नको जायला, फक्त एक इथे धृतीचा अर्थ समजावून देण्यासाठी त्याचा आढावा थोडक्यात घेतलेला आहे. आणि एतत् क्षेत्रम समासेन सविकारमुदारुतम. एतत् म्हणजे हे, क्षेत्र म्हणजे क्षेत्र, समासेन म्हणजे संक्षेपानं, उदाहृतम तुला सांगितलं. म्हणजे या क्षेत्रामध्ये काल सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, पंचमहाभूत, अहंकार वगैरे आता पुनरावृत्ती करायला नको. शिवाय इच्छा, द्वेष, सुख, दुःख या देहाचा एकूण स्थूल जो पिंड आहे तो, चेतना आणि ही धृती आत्ता सांगितलेली धृती, तर ह्या सगळ्या गोष्टी आणि सविकारम विकारांच्या सह या सगळ्या गोष्टी आणि विकारांसहित जे आहे त्याला क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे बघा, शेत म्हणलं की आपल्याला जशा सगळ्या गोष्टी त्याच्या येतात तसं हे आपला देह म्हणजे हे जर क्षेत्र मानलं, कारण त्याच्यात आपण सगळी कर्माची पेरणी करत असतो, क्षणाक्षणाला नवनवीन कर्म करत असतो आणि मग त्याच्यातून येणारे जे पीक आहे ते प्रत्येकाच्या क्षेत्रातून वेगळं येतं, हो की नाही? घरात 5 माणसं असली तर त्या 5 लोकांचं कर्म प्रत्येकाचं वेगळं असतं, त्याला मिळणारं फळही वेगळं असतं, म्हणजेच त्याला येणारं पीकही वेगळं असतं. आणि म्हणून हा जो देह आहे त्याला क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांचा समावेश होतो किंवा सगळ्यांचा आविर्भाव होतो. हे सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतात. आता त्याची आपण समश्लोकी बघूया. इच्छा द्वेष, बघा आता, इच्छा द्वेष सुखे दुःखे धृती संघात चेतना, विकारयुक्त हे क्षेत्र
थोड्यात तुझ बोलिलो. आता इच्छा, द्वेष, सुख, दुःख, धृती यांचा जो संघात आहे आणि चेतना, तसेच विकारयुक्त असं जे आहे हे क्षेत्र मी तुला थोडक्यात सांगितलं. विदादश ऐसी मिळणी संघातासी, क्षेत्र इच्छा तैसी सुखासुखे. द्वेष प्रतिती हे वृत्तीची सत्य हे, धारणा जाण हे तद्विकारू. तुका म्हणे ऐसे खटले साचलेले, तेथे चाले कैसे शहाणीव. काही ठिकाणी रहाणीव म्हणतात, तसं शहाणीव. पुढचे बघूया. आठल्य म्हणतात, सुख दुःख चेतना धृती, वैरेच्छेचा समग्र संभार. सुख दुःख चेतना धृती, वैरेच्छेचा समग्र संभार. क्षेत्र तुला संक्षेपे कथिले, मी हे समग्र सविकार. विकारांसहित. आता मिरजकर म्हणतात, इच्छा द्वेष धृती दुःख, सुख संघात चेतना. सविकार क्षेत्र ऐसे, वदती यांची या गणा. गण म्हणजे समूह. इच्छा हे आत्ता सांगितलं होतं मिरजकरांनी, आता म्हणतायत गडकरी. इच्छा द्वेष सुखे दुःखे, धैर्य संघात चेतना. विकारयुक्त हे क्षेत्र, तुझं थोड्यात बोललो. भारती म्हणतात, सुख दुःख द्वेष इच्छा, इंद्रिय विस्तार ही विकार तसे. धारण जीवन शक्ती ही, जाण असे थोडक्यात क्षेत्र असे. हे तू थोडक्यात क्षेत्र म्हणजे काय हे जाणून घे, असं म्हणतायत सगळेजण. आता शंकराचार्य काय म्हणतात की सुख देणाऱ्या विषयाचा प्रथम उपभोग घेतल्यानंतर त्याच विषयाचा त्याच पदार्थाच्या मार्फत पुन्हा मनुष्य सुखाची इच्छा करतो. ज्याला जी गोष्ट आवडते ना ती तो पुन्हा पुन्हा मागत राहतो, आणि या स्थितीला इच्छा असं नाव आहे. आपण म्हणतो ना, मला आज पुन्हा हे खाण्याची इच्छा झाली, किंवा मला ना अमुक अमुक ठिकाणचंच ते अमुक गोष्ट पाहिजेल आहे, असे जे लोकांना त्याला इच्छा म्हणतात. म्हणजे इच्छा हा अंतःकरणाचा धर्म आहे, आणि जाणण्यायोग्य असल्यामुळं त्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. किंवा ज्या पदार्थामुळे आपल्याला दुःखाचा अनुभव प्राप्त झालो, त्याच जातीच्या पदार्थांमधून तोच अनुभव प्राप्त झाला असता जे वाटतं त्याला द्वेष म्हणतात. जे नको वाटतं ते द्वेष. तो द्वेष ज्ञेय असल्याने क्षेत्र आहे. याप्रमाणे अनुकूलता म्हणजे सुख प्रसन्नता रूप सात्विक आहे. सुख ज्ञेय असल्यानं क्षेत्र आहे, आणि प्रतिकूलता असेल ते दुःख आहे. म्हणून मनाची व्याख्या केलेली बघा. अनुकूलम वेदनीयम सुखम, प्रतिकूलम वेदनीयम दुःखम. एकच गोष्ट एखाद्याला सुख देणारी असते, आणि तीच गोष्ट ज्याला आवडत नाही त्याला ती दुःख देणारी असते. म्हणजे सुख आणि दुःख हे कशावर आहे? आपल्या मनाच्या धर्मावर अवलंबून आहे, आणि ते देखील ज्ञेय आहे, म्हणून ते क्षेत्र आहे. देह इंद्रियांचा समूह याला या ठिकाणी संघात म्हटलं. संघात म्हणजे समूह. अंतःकरणातून जी वृत्ती निर्माण होते ती अग्नीमुळे प्रज्वलित होणाऱ्या लोखंडाच्या गोळ्यासारखी असते. त्याप्रमाणे आत्म्याच्या चैतन्याप्रमाणे आभास रूपानं राहिलेली ही चेतनासुद्धा ज्ञेय आहे, समजून घेण्यास योग्य आहे, आणि म्हणून तीही क्षेत्रच आहे. आता ज्याचं शरीर विकलांग झालेलं आहे आणि इंद्रिय ज्यामुळं धारण केली जातात त्या अवस्थेला धृती असं म्हणतात. ही धृतीसुद्धा ज्ञेयच आहे, आणि म्हणून तीसुद्धा क्षेत्रच आहे. ज्ञेय म्हणजे समजून घ्यावी लागते ना कशी आहे धृती त्याची ते. आणि अंतःकरणाच्या सगळ्या धर्माची लक्षणं सांगताना इच्छादी धर्मांचा सुद्धा स्वीकार झालेला आहे. जे काही सांगण्यात आलं त्याचा उपसंहार असा आहे की महत्त्वादी विकारांसहित असं क्षेत्राचे हे स्वरूप संक्षेपानं सांगण्यात आले. म्हणजे ज्या क्षेत्राच्या विविध भेदांचा समूह म्हणजे हे शरीर आहे. शरीर म्हणजे फक्त एकच आहे का गोष्ट आपण दाखवू शकतो की बाटली, तरी तर सुद्धा तिला झाकण वेगळं असतं, त्याचा पाया वेगळा असतो,
म्हणजे कुठलीही गोष्ट, आता मोबाईल म्हणलं की त्याला बिग बटणं, त्याच्यातले ॲप वेगळे, तसं हे शरीराचं सुद्धा आहे की सगळ्या विविध भेदांनी, विविध गोष्टींनी मिळून ते बनलेलं आहे. म्हणजे भूतांपासून धृतीपर्यंत असलेल्या सगळ्या भेदांचं हे जणू काही क्षेत्र आहे, ते एकत्रित आहे आणि ते आपण समजून घेतलं किंवा घ्यायचं आहे. आता याच्या पुढे जे वर्णन करण्यात येणार आहे तो क्षेत्रज्ञ आहे. आता क्षेत्रज्ञाचं वर्णन कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचे सगळे प्रभाव किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. एक श्लोक होईल अजून बघा. आता ज्ञानाच्या साधनापैकी 9 गुणांचं कथन आता 7व्या श्लोकात सांगताय. अमानित्वमदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. आता हे संधी आहे मोठा. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, एवढे 3 शब्द आहे. अमानित्व, मानित्व म्हणजे अभिमान आणि म्हणजे नाही, ज्याच्या ठिकाणी श्रेष्ठतेच्या अभिमानाचा अभाव आहे. अदंभित्वम, दंभ, ताठा, दंभो दर्पोबी म्हणले ना, तो दंभ, दंभाचरणाचा पण ज्या ठिकाणी म्हणजे खोटेपणा, खोटं ढोंग केलं जातं त्याला दंभ म्हणतात, तर त्या दंभाचरणाचा अभाव. आणि अहिंसा, आता आपण अहिंसेवर खूपदा पाहिलेलं आहे, ज्ञानेश्वरीतही पाहिले, इथेही पाहिले की अहिंसा ही 341 काय 340 प्रकारची असते आणि कोणत्याही प्राण्याचा कोणत्याही प्रकारानं हिंसा न करणं, त्याला त्रास न देणं ही अहिंसा. शांती म्हणजे क्षमाभाव, क्षमेची भावना पाहिजे प्रत्येकाच्या बाबतीत. आणि आर्जवम, आता 16व्या अध्यायातही पुन्हा हे गुण सगळे येणारच आहेत. आर्जव म्हणजे रुजुता, सरळपणा. मनही सरळ पाहिजे, वाणीही सरळ पाहिजे. आपली काही वेळेला वाणी वक्र होते, मनही असं विचित्र वागतं, तर ते सगळं सोडून द्यायचं. आचार्योपासनम, हा श्लोक अतिशय महत्त्वाचा. आचार्योपासनम म्हणजे गुरूंची श्रद्धा भक्ती सहित सेवा. श्रद्धा आणि भक्ती सहित गुरूंची सेवा करणं म्हणजे आचार्योपासना. ज्ञानदेवांनी जवळजवळ 200 काहीतरी ओव्या, म्हणजे 190 आहेत आता तो आकडा, एवढ्या ओव्या एका आचार्योपासनमवर दिलेल्या आहेत. आणि शौचम म्हणजे आत आणि बाहेरची शुद्धी. स्थैर्यम म्हणजे अंतःकरणाची स्थिरता. आणि आत्मविनिग्रह म्हणजे मन आणि इंद्रियांच्या शरीराचा आणि यांच्यासह शरीराचा निग्रह. नुसत्या मनाचा निग्रह उपयोग नाही, इंद्रियांचा नाही, फक्त शरीराला हे करून उपयोग नाही, निग्रह करून. या सगळ्यांचा निग्रह जेव्हा होईल तर या सगळ्या गोष्टी ज्ञानाची साधनं आहेत. अजूनही पुढच्या श्लोकात पण तीच साधनं सांगणार आहेत. नाहीतर अमानित्वमदंभित्व नम्रता दंभशून्यत्व अहिंसा रुजितोस् क्षमा अहिंसा रुजुता क्षमा पावित्र्य गुरुशुश्रूषा स्थिरता आत्मसंयम. पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात, श्लाघेचा आधार दंभ ही साचार त्याग शांती सार अवक्रता, कुठेही वक्रता नाही म्हणजे रुजू. भक्ती श्री गुरुची स्वामीण गुणाची की ज्ञान मार्गाची दिवटीजे शौच स्थिरत्व गा चित्त निग्रह गा आणि वितरागा विषयांच्या वैराग्य असावे निरहंकार भावे तरी सुख भोगावे तुक याचे. तुकयाचं सुख भोगावं म्हणजे तुकानं सुख भोगावं असं म्हणतात. आता
गोखले काय म्हणतात? अभावमान दंभाचा, अहिंसा रुजुता क्षमा, गुरुसेवा तशी बुद्धी, स्थिरता आत्मसंयम. आता सेनापती बापट म्हणतात, हे गोखले म्हणले होते. न मान दंभ हिंसान, क्षमा सरळता मनी. न मान दंभ हिंसान, क्षमा सरळता मनी. गुरुसेवा विशुद्धत्व, स्थैर्य मानस निग्रह. नंदापुरे. दंभ शून्यता अमानिताही, क्षमा अहिंसा रुजुताही. नंदापुरे म्हणतात, दंभ शून्यता म्हणजे दंभ नसणं, अमानिताही, क्षमा अहिंसा रुजुताही. गुरुपासना बाह्य शुद्धता, स्थिरता आत्मविनिग्रही. स्थिरता आत्मविनिग्रही. तर हरिपंडित म्हणतात, श्लाघात त्यागन धर्म कीर्तीन कधी, श्लाघात त्यागन धर्म कीर्तीन कधी. न प्राणी पीडा क्षमा, चित्ताचे सरळत्व सद्गुरुपदी. विश्वास वीरोत्तमा, बाह्याभ्यंतर शुद्धता अचळता. जे कामनाची सदा, देहेसी करणासी निग्रह असे. जाणान वाही पढा, जाणान वाही पढा. सतत मनाची ही सगळ्या अचळता, निग्रह, इंद्रियांचा बाह्य अभ्यंतर शुद्धता, हे सगळं असलं. फक्त त्या देहाचा निग्रह करून चालणार नाही, असं सगळेजण सांगतात. आता अमानित्व पुन्हा एकदा थोडक्यात शंकराचार्य सांगतायत. मानी पुरुषाचा भाव अमानित्व. आपण मोठे आहोत असं प्रगट करणं म्हणजे मानित्व, आणि या मानित्वाचा अभाव म्हणजे अमानित्व. म्हणलं तर सोपं आहे, पण म्हणलं तर खूप अवघड आहे. प्रत्येकाचा जो इगो आहे, मानीपणा आहे, त्याला जरा जरी कोणी धक्का लावला ना की लगेच बिघडतं. किती अशी उदाहरणं पाहतोय आपण. अगदी कुठेही गेलं बघा, एखाद्या संस्थेत गेलं आणि आपण म्हणलं काय काय छान, लगेच मी सगळा बदल केलाय, मी सगळं करतोय, माझ्यामुळं सगळं झालंय, पूर्वीचं सगळं पालटून टाकलं. अहो, परमेश्वर असं म्हणतो का हो की पहिली सृष्टी बदलली ना तर दुसरी सृष्टी केली, सगळं मी केलंय? काही तो सांगतच नाही मी केलेलं. पण आपण मात्र मानित्व, पण तिथं अमानित्व महत्वाचं. अदंभित्व म्हणजे आपल्या धर्माचं प्रगटीकरण म्हणजे दंभित्व, आणि त्याचा अभाव म्हणजे अदंभित्व. अहिंसा, ठार मारणं म्हणजे हिंसा, पण ती न करणं ही अहिंसा, अर्थात कोणत्याही प्राणीमात्राला त्रास न देणं. लोक म्हणतात आम्ही फक्त डासांची हे वापरतो, हो, बॅट वापरतो, गुड नाईट वापरतो, म्हणजे एक प्रकारे आपण त्यांची हिंसाच करतो की नाही. क्षांती, दुसऱ्यानं आपल्या बाबतीत केलेल्या अपराधामुळं सुद्धा विकाररहित राहणं, त्याला क्षांती म्हणतात. एखाद्यानं अपराध केलाय, पण त्याला क्षमा करण्यासाठी मोठं धैर्य लागतं, मोठी शक्ती लागते. आणि आर्जव, आर्जव म्हणजे सरळ, कुटिलता नसणं, तिरकेपणा नसणं. आणि आचार्योपासना, मोक्ष साधनेचा उपदेश करणाऱ्या गुरुची शुश्रूषा करणं, सेवा करणं फार अवघड काम आहे. हल्ली गुरूंकडे कोणी नमस्कारसुद्धा वाकून करायला नसतात. पूर्वीचे बघा विद्यार्थी रस्त्यात भेटले तरी नमस्कार, अरे राहू दे इथे नको, नाही तुम्ही इतक्या वर्षांनी भेटलात. पण हे सद्गुरू जे असतात, मोक्षाची वाट दाखवणारे, त्यांच्या पुढं तर आपण किती नम्र व्हायला पाहिजे, आणि त्यांची सेवा जितकी करता येईल. आता बघा, ह्या 8 दिवसामध्ये लोकांनी एकेकाच्या आल्या ना व्हॉट्सअपवरच्या मेसेज वाचल्या, तर धन्य धन्य लोक म्हणतात आम्हाला सद्गुरूंची या निमित्तानं का विना सेवा करायला मिळाली, आमचं परमभाग्य, आमचं जीवन उजळून निघालं. खूप सुंदर लिहिलेलं आहे बघा लोकांनी. म्हणजे आचार्योपासना ही एक संधी आहे, जीवनात आलेलं सोनं आहे, आपल्या सोन्याची संधी आहे. आणि शौच, शरीराचा मळ माती आणि पाणीने सहाय्य करता येतो, साफ करता येतो. पूर्वी
सरळ मातीनंच आणि पाण्याने साफ केलं जायचं. आता साबणं निघाली, किती लिक्विड सोप निघाले, जेल निघाले, काय काय निघाले माहितीच नाही, आता वर्णनही करता येणार नाही. पण ह्या सगळ्यांनी शरीर साफ करता येईल हो, पण अंतःकरणातला मळ कशाने? राग द्वेष सगळा जो भरलेला आहे तो मळ साफ करायला कुठलंच साधन नाही आहे. साबण नाही, कुठलीच पेस्ट नाही, कुठलंच काही नाही. तर त्याच्या विरुद्ध असणाऱ्या गुणांचा अवलंब करणं किंवा त्याचा नाश करणं, जे नको ते गुण सगळे टाकून देणं म्हणजे शौच आहे. आणि स्थैर्यम म्हणजे स्थिर भाव, मोक्षमार्गावर अचल राहणं. आणि आत्मविनिग्रह म्हणजे आत्म्यावर उपकार करणारा आणि आत्मा शब्दाने सूचित होणारा जो कार्यकारण याचा जो एकत्रितपणा आहे, शरीर आहे, या शरीराच्या स्वाभाविक प्रवृत्तीला बाजूला करून सन्मार्गाला लावणं, याला आत्मविनिग्रह म्हणलेलं आहे. ठीक आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.